नमस्कार. प्रशांत मगदुम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज पुन्हा एकदा मी आपल्यासोबत आहे एका नवीन व्हिडिओसह. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांचे गुणदान जे ऑनलाईन पद्धतीने आपण बोर्डाला पाठवणार आहोत त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी मी बोर्डाची वेबसाईट ओपन केलेली आहे. mahhscboard.in ही वेबसाईट. या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. आपणाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही वेबसाईट पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी इंटरनल ऑर प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स HSC आणि इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स SSC अशा पद्धतीच्या 2 लिंक्स पाहायला मिळतील. त्यातील SSCची लिंक जी आहे त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे आणि ती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साइन इन SSC हा एक डायलॉग बॉक्स या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण शाळांनी आपल्या शाळांचा जो युजर ID आहे बोर्डानं पुरवलेला तो आणि त्याचा पासवर्ड या ठिकाणी आपण फिलअप करून घेणार आहोत. शाळांसाठी आवश्यक असणारा युजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी मी फिलअप करून घेतलेला आहे. आता मी साइन इन करून घेतोय. साइन इन केल्यानंतर व्हॅलिडेट ईमेल अँड मोबाईल नंबर ऑफ हेडमास्टर ओनली अशा पद्धतीचा एक मेसेज आपल्याला येणार आहे. या ठिकाणी आपण शाळांचा मुख्याध्यापकांचा ईमेल ID आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करणार आहोत. मी या ठिकाणी तो फिलअप करून घेतो आहे. या ठिकाणी ईमेल ID आणि मोबाईल नंबर मी फिलअप करून घेतलेला आहे. सेंड OTP म्हटल्यानंतर आपल्याला आपण नोंदवलेल्या ईमेल ID वरती एक OTP प्राप्त होणार आहे. तो OTP आपण फिलअप करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी OTP फिल केलेला आहे. त्यानंतर तो व्हेरीफाय करून घेतोय. त्यानंतर मोबाईल नंबर मी या ठिकाणी टाकलेला आहे. त्या मोबाईलवरती सेंड OTP असा ऑप्शन, मोबाईलवरती सुद्धा OTP आल्यानंतर तो आपण या ठिकाणी व्हेरीफाय करून घेणार आहोत. व्हेरीफाईड सक्सेसफुली असे दोन्ही मेसेज आपल्याला येणार आहेत आणि त्याच्या खाली असणारे अपडेट डाटा याच्यावरती आपण क्लिक करून हा डाटा अपडेट करून घेणार आहोत. अपडेट करून घेतल्यानंतर आपणाला आपल्या ईमेल ID वर जो ईमेल ID आपण मुख्याध्यापकांचा दिलेला असतो त्या ईमेल ID वरती एक सपोर्ट नावाचा मेल येणार आहे, ज्याच्यामधून आपल्याला आपल्या शाळांसाठी मार्क भरण्यासाठी आवश्यक असणारा युजर ID आणि पासवर्ड बोर्ड आपल्याला पुरवणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा शाळेचा युजर ID आणि पासवर्ड टाकून मी साइन इन करून घेतोय. साइन इन केल्यानंतर आपण ऑनलाईन पद्धतीनं मार्क भरण्यासाठी बोर्डानं जनरेट केलेली जी साईट आहे त्याच्यावरती जाणार आहोत आणि या ठिकाणी ॲडमिन नावाचा एक ऑप्शन डाव्या बाजूला आपल्याला दिसतोय, ज्याच्यामध्ये युजर, मेकर आणि चेकर असे 2 ऑप्शन आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये युजरमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेच्या संदर्भानं जी माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि मेकर आणि चेकर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की चेकर याची माहिती ऑलरेडी आपली फिलअप झालेली आहे, जी मुख्याध्यापकांनी भरलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला मेकर लिस्ट तयार करायची आहे. मेकर करण्यासाठी आपण युजरवरती जाऊया आणि ॲड न्यू युजर असा जो ऑप्शन आपल्याला दिसतोय याच्यावरती क्लिक करूया. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर शाळेचं नाव कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे ते हे सर्व माहिती ऑटोमॅटिक येणार आहे. आता या ठिकाणी आपण एम्प्लॉईज नेम हा एक ऑप्शन आहे, तो आपल्याला फिलअप करावा लागेल आणि त्यानंतर लॉग इन ID जो आहे तो लॉग इन ID आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोबाईल नंबर आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत. जो शिक्षक मेकर म्हणून काम करणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथं भरावी लागेल आणि या ठिकाणी सेव्ह म्हणणार आहोत. खालच्या बाजूला सेव्ह हा ऑप्शन आहे. अशा पद्धतीनं ही आपली माहिती यशस्वीरित्या सेव्ह झालेली असेल. या ठिकाणी आपला एक मेकर तयार झालेला आहे. एक मेकर तयार झाल्यानंतर त्याचा रेकॉर्ड सेव्ह झालेला आहे. आता यातून आपण बाहेर पडणार आहोत. याच साईटवरती आपण जेव्हा मागं पाहिलं की मेकर एक आपण नवीन वापरकर्ता तयार करून घेतला, मेल ID वरती प्राप्त झालेला आहे आणि त्याचा वापर करून आपण साइन इन करून घेणार आहोत. या पेजवरती जाणार आहोत. या ठिकाणी मार्क्स आणि ग्रेड हा भाग दिसतोय. SSC मार्क्स आणि ग्रेड याच्यावरती आपण क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपले जे सर्व विषय आहेत हे विषय या ठिकाणी सर्व माहिती दिसते. हा जो स्टेटस आहे हा स्टेटस या ठिकाणी आपल्याला पेंडिंग दिसतो आहे. प्रत्येक विषयाचे किती किती पेजेस आहेत ते पेजेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मार्क टू एंटर्ड किती आहेत ते दिसत आहेत आणि मग पुढं एडिट व्ह्यू मार्क्स, ब्लँक टेम्पलेट्स आणि फायनल ड्राफ्ट मार्क लिस्ट अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. तर आपण एडिट ऑर व्ह्यू मार्क्स याच्यावरती क्लिक करून ह्या सर्व विषयांचे मार्क भरून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी मराठीचे भरतोय. अशा पद्धतीनं पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मी हे सर्व मार्क जेवढे विद्यार्थी आपले आहेत, पहिल्या पेजवरती या ठिकाणी 48 विद्यार्थी आहेत
आणि या ठिकाणी दुसरं एक पेज दिसतंय ते या बघा या ठिकाणी दिसते पेजवरती दुसरं एक पेज आहे. पहिल्या पेजवरती मार्क भरून झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या पेजवरती जावं लागणार आहे. त्यामुळे मी पहिल्या पेजवरती या ठिकाणी मार्क्स भरून घेतो. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे हे मार्क भरून झालेले आहेत. भरून झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. खाली असणाऱ्या रेकॉर्ड सेव्ड सक्सेसफुली असा ऑप्शन स्क्रीन आपल्याला दिसेल आणि या ठिकाणी पाहायला मिळेल की पहिल्या पेजचे मार्क भरून झालेले आहेत, दुसऱ्या पेजचे भरायचे आहेत. आता आपण दुसऱ्या पेजवरती जाऊया. दुसऱ्या पेजवरती असणाऱ्या विद्यार्थ्याचे किती विद्यार्थी आहेत त्याचे मार्क्स आपण या ठिकाणी भरणार आहोत आणि पुन्हा दुसऱ्या पेजच्या खालच्या बाजूला असणाऱ्या सेव्ह या बटनावरती क्लिक करणार आहोत. रेकॉर्ड सेव्ड सक्सेसफुली. एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक विषयाचे जेवढे पेजेस आहेत त्या प्रत्येक पेजेसचे मार्क भरून झाल्यानंतर खाली असणाऱ्या सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतरच प्रत्येक पेजेसचे मार्क सेव्ह होणार आहेत. हे आपण सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. मी क्लोज करतोय. यानंतर इथून आता आपल्याला हे सेंड फॉर चेकर अप्रूव्हल साठी पाठवता येऊ शकतात. इथून आपण ते पाठवूया. यामध्ये आता बघा लक्षात ठेवा, एकदा मंजुरीसाठी पाठवल्यानंतर सर्व गुण श्रेणी केवळ वाचनीय होतील आणि तुम्ही आणखी कोणतेही बदल यामध्ये करू शकणार नाही आहात. इथं यस म्हटल्यानंतर सेंड फॉर चेकर अप्रूव्हल क्लोज. आता मराठीचे मार्क हे या ठिकाणी आपल्याला दिसतोय ऑप्शन. मराठीचे मार्क्स आपण भरलेले आहेत दोन्ही पेजेसचे आणि स्टेटस या ठिकाणी दिसतो आहे सेंड फॉर अप्रूव्हल. त्याच पद्धतीनं हिंदी, इंग्रजी या सर्व विषयांचे मार्क्स भरून झाल्यानंतर प्रत्येक पेजेसचे मार्क्स भरल्यानंतर सेव्ह करायचे आहेत आणि सेंड फॉर चेकर अप्रूव्हल केल्यानंतर ते आपणाला चेकरच्या लॉग इनला उपलब्ध होणार आहेत. चेकर ते चेक करून बोर्डाकडे अप्रूव्हलसाठी पाठवणार आहे. आता हे सर्व विषयांचे मार्क भरून घेऊन या ठिकाणी आपण सर्व विषयांचे मार्क्स हे सेंड फॉर अप्रूव्हल चेकर लॉग इनला पाठवून दिलेले आहेत. या ठिकाणी ग्रेडचे मार्क्स अजून पेंडिंग आहेत, ते आपण या ठिकाणी कसे भरायचे ते पाहूया. या ठिकाणी बघा P1 आहे, हा शारीरिक शिक्षण हा विषय आहे. त्याची ग्रेड भरताना इथं ॲरो आहे, त्याच्यावरती क्लिक करून यामध्ये असणाऱ्या ऑप्शनमधून ABCD हे ग्रेड्स, E म्हणजे एक्झेम्प्टेड, H म्हणजे हँडिकॅप, N म्हणजे नॉट ऑफर्ड आणि AA म्हणजे ॲबसेंट कॅन्डिडेट अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. त्यातून आपण योग्य तो श्रेणी यातून निवडायची आहे, ग्रेड निवडायचे आहे. त्याच पद्धतीनं जलसुरक्षा R8 याचा कोड आहे, त्यातूनही आपण योग्य ती श्रेणी निवडायची आहे. या ठिकाणी P2 to P6 आणि R7V1 अशा सर्व विषयांच्या ग्रेड दिलेले आहेत, त्यांचे कोड दिलेले आहेत. त्यातून आपणाला आवश्यक असणारा कोड आपण निवडायचा आहे. आमच्याकडे संरक्षणशास्त्र हा विषय आहे, त्यामुळे आपण P4 हा त्याचा कोड निवडला आणि त्यानंतर त्याची आवश्यक ती श्रेणी दिली. अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांचे श्रेणी आपण या ठिकाणी भरायचे आहेत. भरताना समजा एखादा विद्यार्थी राहिला तर या ठिकाणी दाखवते बघा, टोटल ग्रेड ऑन दिस पेज 24, नंबर ऑफ ॲबसेंट दिस पेज 0, नंबर ऑफ पेंडिंग. आता मी एका विद्यार्थ्याचं भरलेलं आहे, अजून 23 विद्यार्थी पेंडिंग आहेत आणि एरर ऑन दिस पेज 23 अशा पद्धतीनं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व भरून झाल्यानंतर सेव्ह करायचे आहेत आणि पुढच्या पेजवरती जायचे आहेत. याचे एकूण पेजेस किती आहेत तर इथं दिसत आहेत, पेजेस 1, 2, 3 पेजेस आहेत. ठीक आहे, ते सेव्ह झाल्यानंतरच आपल्याला इथं ग्रीन टिक दिसणार आहे. मी हे सर्व भरून घेतो. अशा पद्धतीनं आपण मेकरच्या लॉग इनमधून सर्व विषयांचे मार्क्स आणि ग्रेड्स जे आहेत ते भरून घेतलेले आहेत आणि त्या भरून घेतल्यानंतर सेंड फॉर अप्रूव्हल अशा पद्धतीचा स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. आता आपण या मेकरच्या लॉग इनमधून बाहेर पडणार आहोत, साइन आउट होणार आहोत. आता या ठिकाणी आपण या लॉग इन आय डीमधून चेकरचं युजर आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि साइन इन होणार आहोत. आता आपण ज्या लॉग इन आय डीने साइन इन झालेलो आहोत ते आहे ॲडमिनचं लॉग इन आय डी. या ठिकाणी सर्व विषयांचे मार्क्स हे चेकर लॉग इनवरती उपलब्ध झालेले आहेत. सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हल बटन विल बी ॲक्टिवेटेड ओनली आफ्टर ऑल सब्जेक्ट्स मार्क्स और ग्रेड्स हॅव बीन अप्रूव्ड बाय द चेकर. आता या ठिकाणी एकूण 9 पेजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी एडिट आणि व्ह्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर हे मार्क्स उपलब्ध झालेले आहेत. हे सर्व मार्क्स जे आहेत ते बरोबर आहेत. या ऑल अबाव मार्क्स अँड ग्रेड्स हॅव बीन व्हॅलिडेटेड अँड अप्रूव्ड याच्यावरती क्लिक केल्यानंतरच आपले हे मार्क्स सेव्ह होणार आहे. या ठिकाणी सेव्ह या बटनावरती आपण क्लिक करू शकतो. चेकरनी ही सर्व माहिती चेक करायची आहे आणि त्यानंतरच ते बोर्डाच्या अप्रूव्हलसाठी पाठवायचे आहेत. या ठिकाणी सर्वात शेवटच्या पेजवरती सेंडिंग फॉर बोर्ड अप्रूव्हल अशा पद्धतीचा ऑप्शन आहे, तो ॲक्टिवेट होणार आहे. पण या सर्व मार्क्स चेक करून घेऊया. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असा ऑप्शन दिसतो आणि या ठिकाणी पेज नंबरवरती फर्स्ट पेज अप्रूव्ड
अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्याला दिसतोय. आता आपण सेकंड पेजवरती जाणार आहोत. सेकंड पेजची माहिती पुन्हा आपण ऑल अबाउट मार्क्स अँड ग्रेड्स हॅव बीन व्हॅलिडेटेड, अप्रूव्ड मार्क्स सेव्ह केले की पुन्हा आपल्याला दुसऱ्या पेजवरती सुद्धा दुसरं पेज अप्रूव्ड अशा पद्धतीचा ऑप्शन येणार आहे. दुसऱ्या विषयावरती जाणार आहे. या ठिकाणी चेकर लॉग इन आयडी वरती आपले हे सर्व विषयांचे मार्क्स चेकरनी चेक केल्यानंतर या ठिकाणी स्टेटस पाहायला मिळतोय अप्रूव्ड बाय चेकर. म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक जे असतात चेकर, त्यांनी किंवा त्यांनी नेमलेला चेकर हा हे सर्व मार्क्स चेक करणार आहे आणि चेक केल्यानंतर तो सेव्ह करून घेणार आहे आणि सेव्ह केल्यानंतर अप्रूव्ड बाय चेकर अशा पद्धतीचे स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर आपण हे सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल अशा पद्धतीचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते बोर्डाकडे सेव्ह होणार आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल करून घेऊया. या ठिकाणी एक तो मेसेज येतोय. लक्षात ठेवा की एकदा मंजुरीसाठी पाठवल्यानंतर यामध्ये कोणतेही बदल आपण करू शकणार नाहीये, ते फक्त वाचनीय राहणार आहे. या ठिकाणी यस म्हणूया. यस म्हटल्यानंतर या ठिकाणी हे बोर्डाच्या लॉग इनला गेलेले आहेत आणि या ठिकाणी फायनल ड्राफ्टची जी कॉपी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण फायनल म्हटल्यानंतर हे पाहू शकता आपण SSC 24 फायनल कॉपी, ही आपल्या सर्व विषयांच्या फायनल कॉपी आपण या ठिकाणाहून डाउनलोड करून घेणार आहोत. आपल्या डाउनलोडमध्ये या सर्व फायनल कॉपी या ठिकाणी अशा पद्धतीनं डाउनलोड झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी 10वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे जे गुण आहेत किंवा श्रेण्या आहेत त्या बोर्डाला ऑनलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं मेकर आणि चेकरच्या लॉग इन ID मधून पाठवायचे याच्या संदर्भानं सविस्तर माहिती पाहिली. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. आपणाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.